जयशंकर. आज आपण सर्वजण या ठिकाणी जे एकत्र आलो आहोत, तो जो जीवन सुगंध हा संवाद आपल्याला या ठिकाणी संतोष दादांच्या कुटुंबियांसमवेत आपल्याला साधायचा आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की अ, संतोष दादांचे मोठे बंधू निवर्तले. शंकर बाबा त्यांच्या आत्म्यास सद्गती देव. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आजच्या या आपल्या मीटिंगचा, या चर्चेचा जो मूळ हेतू आहे, तो मुळात आपल्या सर्वांसाठीच, संतोषदादांच्या कुटुंबियांसाठी तर नक्कीच, परंतु इथं असलेल्या सर्वांसाठीच एका सत्याचा स्वीकार, एक सर्वज्ञात असलेलं सत्य, जे जन्म आणि मृत्यू हे सत्य सर्व ज्ञात आहे. या सत्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सरप्राईज नाही. या सत्यामध्ये कुठल्याही प्रकारची व्हरायटी नाही, कुठलाही वेगळेपण नाही. तरी सुद्धा ते स्वीकारण्याचं बळ आपल्या सर्वांच्याच अंगी रुजावं. ते स्वीकारण्याचं आपल्या ठिकाणी धारिष्ट आपण ते करावं. तो स्वीकार भाव आपल्यामध्ये रुजावा, यासाठी आज हा जीवन सुगंध रूपी ही चर्चा आज आपण साधणार आहोत. प्रसंग हा आणि त्याचं निमित्त हे खरोखर विचार केला तर आपल्याला आपली मती गुंग होते अशा प्रसंगी. परंतु का होते? का आपल्या समोर एक हतबलता येते? का आपल्या समोर ते जे सत्य आहे, जे घरोघरी आहे, जे सत्य आहे, जे आपण अगदी लहान जन्मल्यापासून आपण ते बघत असतो, त्याला अनुभवत असतो, आजूबाजूला त्या सत्याचा आविष्कार आपण रोज बघत असताना सुद्धा जेव्हा ते सत्य आपल्यावरती स्वीकारार्हतेची अपरिहार्यता निर्माण करतं, तेव्हा ते आपल्याला का जमत नाही? किंवा ते कसं जमवावं? त्यासाठी लागणारं ते बळ आपण कसं एकवटावं? आपल्या अंतरी असलेले शंकर बाबा त्या प्रसंगी आपल्याला काय संदेश देऊ इच्छितात? आणि आपण आपल्या अंतरातून त्या प्रसंगी ते बळ एकवटून कशा पद्धतीनं आपण हा जीवन प्रवास स्वीकारावा? नुसता स्वीकारायचा नसून तर त्याला आपण येणाऱ्या जीवनाच्या प्रवासातल्या सर्व प्रसंगी त्याला एकवटून, आपल्या सगळ्या शक्ती एकवटून धारिष्ठानं त्याला सामोरं कसं जावं, आणि हा जो उरलेला जीवन प्रवास आहे, तो प्रवास शंकर सुगंधित कसा करावा, या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आलो आहोत. तर मूळ विषय आपल्याला त्रिदांनीही समजून सांगितलंच आहे. हेतू एकच आहे की आपण सर्वजण आपली जी ऊर्जा आहे, आपली ऊर्जा आपण संतोष दादांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं करत असतानाच आपणही ऊर्जावान होत आहोत, त्यांनाही ऊर्जावान करत आहोत. आणि एका चैतन्यरूपी ऊर्जेला साक्षी ठेवून आपल्या जीवनातला येणारा प्रवास हा कसा सुगंधित करायचा, या हेतूनं आज आपण ही जीवन सुगंध चर्चा संतोष दादा कुटुंबीय आणि आपण सर्व आत्मकला कुटुंबियांसोबत प्रस्तावित केलेली आहे, जिला आपण या निमित्तानं सुरुवात करूया. सर्व आत्मकला परिवार, आपल्या आत्मकलेचे लाडके सदस्य संतोष दादा यांच्या सर्वांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शंकर बाबा आहेतच. पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं मी संतोष दादांचे मोठे बंधू यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. विषय सर्वांना समजला असेलच असं समजून मी त्रिभुवन दादांना उर्वरित विषयासंबंधी निमंत्रित करतो. तर आता दादा बोलतील. धन्यवाद जयशंकर. मी त्रिभुवन जक्कल सोलापूरहून बोलतो. संतोष दादांच्या मोठ्या बंधूंचा 2 दिवसापूर्वी आपल्या बरोबर भौतिक संपर्क तुटला आणि त्यांच्या पत्नी, त्यांची मुले
त्यांचे भाऊ, भाऊजया, बहिणी, आई वडील, अशा कुटुंबातल्या सगळ्यांसमोर एक दुःखाचा सागर उभा झालाय. ही स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की जसा जन्म आहे तसा मृत्यूही आहे. आज आमच्या घरी नाही आहे, मात्र आज संतोष दादांच्या घरी ही घटना घडलेली आहे. आणि ही अशी घराघरात घडत आलेली आहे आणि घडणार आहे. अशा परिस्थितीमध्ये खरंच देव आहे का नाही, देव असतो का नाही, तो पाठीशी खंबीर असतो का नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये क्वचित प्रसंगी निश्चितच येतात. आपण देवाचा धावा करतो. ह्याही परिस्थितीत परमेश्वरानं काहीतरी करावं आणि या अवघड आणि घनघोर परिस्थितीतनं आमच्या कुटुंबातला, आमचा प्रिय असलेला व्यक्ती आमच्यात राहिला पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण हे निसर्गाचे नियमानुसार चालणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. एक एक जन्माला येणार आहे, एकेकाचा मृत्यू होणार आहे, हे वास्तव आहे. मोठ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे, लहानांना हे समजावणं आवश्यक आहे. आणि या वास्तवाची जाणीव ठेवून आपल्याला आपल्या जीवनात येणारी ही प्रतिकूल परिस्थिती, अवघड आणि घनघोर परिस्थिती, ह्याच्यात सुंदर आणि उत्तम मार्ग कसा काढता येऊ शकेल, आपल्याला ह्याच्यावर विचार विमर्श करायची आहे, चर्चा करायची, प्रयत्नपूर्वक आपल्याला हे यशस्वी करायचं आहे. आणि अशा ह्या घरोघरी होणाऱ्या जन्म मृत्यूच्या घटनांमध्ये जन्म झाल्याचा आनंदोत्सव साजरा होतो, मात्र मृत्यू झाल्याबद्दलचं दुःख अनावर होतं. मात्र ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला निसर्गाच्या आहेत, निसर्ग नियमानुसार आहेत, हे समजून घेऊन, उमजून घेऊन, त्याचा स्वीकार करून आपल्याला पुढची वाटचाल काय महत्वाची आहे, कशी करायची आहे, ह्यासाठी हे झालेलं जे दुःख आहे, या झालेल्या घटनेमुळे झालेला आपल्या सर्वांवर जो आघात आहे, त्या आघातातनं आपल्याला एकमेकांना सावरायचं आहे, एकमेकाला आधार द्यायचा आहे, एकमेकांमध्ये असलेला आत्मविश्वास जागवायचा आहे. विशेष करून संतोष दादांच्या बंधूंच्या मंडळी, वहिनी साहेबांना, त्यांना सर्वाधिक दुःख झालेलं असणार आहे. त्यांच्या मुलांना सर्वाधिक दुःख झालेलं असणार आहे. आणि त्याचबरोबर सारण्या. अशा ह्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी एकमेकाला सावरलं पाहिजे. आणि ह्या सावरण्यासाठी मोठं बळ कोणाकडून मिळू शकेल, तर ते परमेश्वराकडूनच. अशाही परिस्थितीत परमेश्वरीय व्यवस्थेनुसार याही परिस्थितीतनं आपण उत्तम पद्धतीनं मार्ग काढून व्यवस्थितपणे मार्गस्थ होऊ शकू, हा आत्मविश्वास आपल्याला सगळ्यांना एकमेकांमध्ये जागवायचा आहे. कारण संतोषदादांचे बंधू आता नाही आहेत, पण आपण एवढे सगळेजण आहोत. आणि आपण एवढे सगळेजण मिळून ह्याही अवघड परिस्थितीतनं हे मार्गक्रमण करण्यासाठी त्या वहिनींच्या पाठीशी भक्कमपणे उभे असणार आहोत. त्या मुलांच्या भवितव्याला उत्तम आकार आणि दिशा देण्याच्या दृष्टीनं असणार आहोत. वहिनी साहेबांचे बंधू आहेत, त्यांचा मोठा आधार आहे. आपण सर्व मंडळी आहात आणि आपण सर्व मंडळी उत्तम पद्धतीने ह्याही अवघड परिस्थितीचा सहज स्वीकार करून पुढे काय आणि पुढे कशा प्रकारे कालक्रमण करायचं हे आपल्याला समजून घ्यायचं. आता मी पुन्हा फिरून त्याच विषयाकडे येतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे वास्तव नेहमी दिसत असतं. कोणाच्या तरी घरामध्ये जन्म, कोणाच्या तरी घरात मृत्यू, हे चक्र सुरू असतं. आणि मग असा जर जन्म होतोच
आणि मृत्यू होतोच, तर मग हा मधल्या काळातला जीवन प्रवास काय आहे? केवळ मृत्यू पाहण्यासाठी जन्म आहे का? आणि जीवनभर ह्याच काळजीमध्ये, ह्याच चिंतेमध्ये, ह्याच विचारामध्ये आम्ही जगायचं का? आज ते गेले, उद्या तो जाईल, परवा ती जाईल, तेरवा मी जाईन. ह्याच काळजीमध्ये, ह्याच चिंतेमध्ये रुळण्यासाठी हे जीवन आहे का? तर नाही. आपल्यामध्ये प्रत्येकाला हे समजून घ्यायचं आहे की ह्या जीवनामध्ये आपण जन्माला आलो तर आपल्या जवळ असलेले हे आपलं शरीर आहे, आपली संगती सोबती आहेत, आपले आई वडील आहेत, मुलं आहेत, नातेवाईक आहेत, आपल्या जवळ असलेल्या सगळ्या भौतिक गरजा, गोष्टी, घर, शेतीवाडी असेल, या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत. पण आपल्या समोर ही गोष्ट स्पष्ट आहे का की कोणती गोष्ट टिकाऊ आहे आणि कोणती गोष्ट नष्ट होणारी आहे? आपण पाहिलं की आपल्या समोर आपल्या कुटुंबातली एक व्यक्ती देहरूपातून नष्ट झाली. ह्याच प्रकारे नष्ट होणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत आणि टिकून राहणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, ह्याचा शोध आणि बोध आपल्याला घडायला पाहिजे. आपल्याला जर हे पक्क समजलंय ना का जन्म आहे आणि तसाच मृत्यू आहे, तर हा मृत्यू कशाचा आहे? हा मृत्यू कशाचा आहे आणि काय वास्तव आहे हे आपल्या सगळ्याच्या आत एक स्वरूपात की जे विशाल आहे, अनंत आहे, अविनाशी आहे, नष्ट होणार आहे, टिकून राहणार आहे. ते आपण आता आता आपण सगळेजण जे बसलेलो आहोत फेसबुकच्या मीटिंगच्या माध्यमातून असलेले सदस्य आहेत, आपल्या परिसरातल्या, आपल्या कुटुंबातल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत, हयात आहेत, दिसत आहेत. पण ह्या हयात असलेल्या, दिसत असलेल्यांच्या मध्ये पण एक कोणती गोष्ट आहे, ते जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि हे जिवंतपणाचं लक्षण म्हणजे नेमकं काय आहे? का आपण म्हणतो की ते होते, ते आज नाही आहेत? तर जे आज नाही आहेत त्यांच्या जिवंतपणाचं लक्षण आता आपण पाहू शकत नाही आहे. नाही आहे असं म्हणता येणार नाही. देह स्वरूपातून ज्याच्यामध्ये ते होते ते शरीर दिसत नाहीये. जसे आपल्यामध्ये देखील जिवंतपणाचं लक्षण आहे, पण पण आपल्याला आपलं शरीर दिसतं, आपले विचार दिसतात, आपल्या भावना दिसतात, आपल्याला जगात पाहू तिकडे सगळं काही दिसतं, पण आपल्याला हेच दिसत नाही, मी कोण आहे, माझ्या आत काय आहे, जे हे जिवंतपणाचं लक्षण दर्शवतं. ह्याचाही शेवट आहे का? जसा एक एक घरात एक एक मृत्यू आम्ही पाहत आलो. कोणी वयस्कर आहेत, लहान मुलं आहेत, आज इथं समोर आहेत आपण सगळे. आपल्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न उठला असेल की हे असंच आहे का, एक दिवशी मीही नसणार आहे आणि काय राहणार आहे, काय जाणार आहे? तर आपल्याला ह्या निमित्तानं ह्या गोष्टीचा निश्चित शोध घ्यायचा आहे, बोध घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे की काय घडलंय आणि दिसेनासं झालंय आणि काय आहे, वास्तविक आहे, आपल्या सर्वांमध्ये आहे, ती आहे. आणि ही अविनाशी, त्याचा कधीही विनाश होत नाही, अशी सगळ्यांमध्ये असलेलं ते परम चैतन्याचं अस्तित्व आहे, जे जिवंतपणाचं अस्तित्व आहे, ते आपल्याला क्षणोक्षणी जगण्यासाठी आहे. तो जीवन आनंद, जीवन सुगंध घेण्यासाठी म्हणून आहे. माझी परिस्थिती कशी आहे, माझ्यावर कशी वाईट वेळ आलेली आहे, मी किती चांगल्या परिस्थितीत आहे, माझी सांपत्तिक स्थिती कशी आहे, माझ्या जीवनामध्ये किती दुःख आहेत, अडीअडचणी आहेत, ह्या सगळ्यांपेक्षा ती गोष्ट वेगळी आहे. कारण ज्याच्या जीवनामध्ये महाल आहे, त्याच्या जीवनामध्ये पण प्रश्न आहेत.
आणि जो झोपडीत राहतोय त्याच्याही जीवनामध्ये प्रश्न आहेत. मात्र ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये वावरत असणार आपल्या अंतरी काय अस्तित्व आहे? आज संतोषदादांच्या कुटुंबियांमध्ये ही घनघोर कठीण वेळ आली. सगळ्यांना हे स्पष्टपणे कळलं की असा अगदी जवळून मृत्यू घटित होत असतो आणि आपल्या हातामध्ये त्याला रोखण्याचा, थांबवण्याचा कुठलाही अधिकार नसतो. हे नैसर्गिक आहे. ही आपत्ती जरी असेल तरी ही स्वाभाविक आहे. कळत नकळत आपल्या समोर अशा घटना पुन्हा पुन्हा पाहताना काही क्षणासाठी, काही दिवसांसाठी ह्या यक्ष प्रश्नांवर आपलं मन काही काळ रुळणार आहे आणि पुन्हा आपण आपल्या नित्य व्यवहारात लागू. नकळत ह्या गोष्टीचा विसर पडेल. आम्ही आमच्या अंतरंगामध्ये डोकवून खरंच माझ्यामध्ये काय असं अस्तित्व आहे की जे अविनाशी आहे, जे कायम टिकणार आहे, माझ्या अंतरंगात आहे, त्याकडे माझं दुर्लक्ष तर झालेलं नाही ना? अशी वारंवार जाणीव आपण आपल्याला देऊन, समजून उमजून आपल्या आत असलेल्या टिकाऊपणाला अधिक उत्तम पद्धतीनं जाणून घेऊन जे नष्ट होणार आहे, जे राहणार नाहीये, त्याच्याबद्दल अधिकांश आकर्षणात न राहता आपल्या सर्वांना वाटचाल करायला शिकायची. आपल्यामध्ये लहानांपासून अबालवृद्धांना ह्या वास्तवतेचं, या गंभीर वास्तवतेचं दर्शन जे घडलं, त्याच्यातून अतिशय उत्तम विधायक असा विचार घेऊन आपल्याला सगळ्यांना मिळून सुंदर वाटचाल करायची. हे आलेलं कुटुंबावर आलेलं वादळ सारून आपल्याला संतोषदादांच्या बंधूंची जी काही स्वप्न असतील, त्यांच्या कुटुंबाला, संपूर्ण कुटुंबाला उभारे देऊन मार्गस्थ होण्यासाठी आपल्याला आपल्या आपल्या परीनं जे जे काही करता येणं शक्य असेल, त्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली ठरेल तर समविचार, एक विचार. आज जी घटना संतोषदादांच्या बंधूंच्या कुटुंबात घडली, तशीच नकळत आपल्याला पाहायच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यातून मार्ग काढायच्या गोष्टी आहेत. म्हणून कुटुंबामधला समविचार, संतोषदादांच्या ताई आहेत, संतोषदादांच्या बंधूंचे अ, अ, मेहुणे आहेत, त्यांची फॅमिली आहे, संतोषदादा आहेत, सगळी मंडळी आहेत. या सगळ्या मंडळींनी सुंदर पद्धतीनं ह्या अवघड परिस्थितीत मार्गक्रमण करण्यासाठी एक विचारानं येऊन सगळ्यांनी मिळून खांद्याला खांदा लावून याही प्रतिकूल परिस्थितीतनं त्या संतोषदादांच्या बंधूंच्या चारही मुलांचं उज्ज्वल भवितव्य उत्तम पद्धतीने घडवण्याचा छानसा संकल्प मनोमन निर्माण करून त्या दिशेनं वाटचाल करायची. आता मी चर्चा केलेल्या त्या मूळ विषयाकडे येतो की अशा त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या मध्यात असलेलं आपलं जीवन आहे, या जीवनाला सुगंधित करून जगण्याच्या दृष्टीनं आपल्याला कशी वाटचाल करता येईल. तर ह्या वाटचालीमध्ये श्रेष्ठ काय आहे, कनिष्ठ काय आहे आणि आधार म्हणून आपण काय धरायचा आणि निराधार गोष्टी कोणत्या आहेत हे आपल्याला समजल्या पाहिजेत. म्हणून
घराघरामध्ये स्वास्थ्य पूर्णता बाधित होण्यासाठी कारणीभूत असलेल्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की एक स्थिर, स्वस्थ, शांत, तटस्थ मनोवृत्तीचा जर अभाव असेल, ज्याला आपल्या क्रोधावर नियंत्रण नाहीये, ज्याला आपल्या अहंकारावर नियंत्रण नाहीये, ज्याला आपल्या मानसिक अस्थिरतेवर नियंत्रण नाहीये, अशा प्रकारे विविध भावना आणि विषय विकार आपल्यामध्ये असलेल्या त्याच्या कमतरता ह्या परिपूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण उत्तम आधार धरला पाहिजे. जसं खूप ऊन पडलेला असताना देखील वडाच्या झाडाखाली असलेला गारवा हा कायमस्वरूपी असतो आणि सूर्याचा लागणारा चटका, त्यापासून होणारा दाह, ह्यापासून आपल्याला स्वतःला वाचवायचं असेल तर जवळच असलेल्या वटवृक्षाखालीच्या सावलीत जाऊन थांबलो तरी आपल्याला लगेच उसासा सोडून त्या गारव्याचा आनंदही मिळतो. अशा प्रकारे आपल्याला आपल्या जीवनामध्ये संत, सद्गुरू, देवी, देवता, ज्याला आध्यात्मिकता म्हणली जाते, त्या आध्यात्मिकतेतला पूजा, प्रार्थना, चिंतन, मनन, निधिध्यास, नामस्मरण, जप, ध्यान ह्या साधनेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मनाच्या उत्तम तयारीसाठी सहयोगात आलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जेव्हा देवी देवता, संत, सद्गुरू, त्यांच्या प्रती असलेली भक्ती ह्याचा प्रवेश होतो, त्यावेळेला आपल्या अंतरी असलेलं आपलं मन, आपल्या भावना ह्यांना एक उत्तम आकार येतो, उत्तम बळ निर्माण होतं. आणि तुम्हा सर्वांना मी विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की ह्या सृष्टीमध्ये चांगल्या आणि वाईट घटना घडण्यासाठी म्हणून निसर्गामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो. आपल्याला एवढंच करायचं असतं की आपल्याला सकारात्मक शक्तींच्या प्रभावामध्ये राहायचं असतं. जशी कोंबडीची पिलं तिच्या आईच्या पंखाखाली असतात, त्यावेळेला ती निश्चितच सुरक्षित असतात. पण एखादं पिल्लू जर आईच्या पंखाखालून चुकून सरकून इकडं इतरत्र गेला तर कोणत्या तरी श्वापदाच्या किंवा प्राण्याच्या तावडीमध्ये ते सापडतं आणि असं एखादं कोंबडीच्या पंखाखाली नसलेलं पिल्लू हे बळी पडतं. तद्वतच आपण आपल्या जीवनामध्ये संत सद्गुरूंच्या शक्ती सामर्थ्याचा जेव्हा आधार घेतो, त्यावेळेला तो आधार आपल्या जीवनामध्ये आलेल्या कितीही घनघोर परिस्थितीची, कठीण परिस्थितीची वेळ असली तरी त्याच्यामधून आपल्याला उत्तम असं समाधानकारक असा सहयोग आणि मदतनीसच ठरतो. त्या प्रबळ शक्ती स्त्रोताच्या आधाराला गेल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आलेल्या कठोर आणि कठीणतम परिस्थितीतून देखील भूतो न भविष्यती म्हणता येईल अशा प्रकारे अशक्य ते शक्य करतील स्वामी जे म्हणलं गेलेलं आहे, तसं वादळ येऊ शकतं तर शांतता देखील आणण्याचं सामर्थ्य त्या निसर्गामध्ये असतं. मग आपल्या जीवनामध्ये वादळ येऊन गेलं पण आता शांतता आली पाहिजे, तर त्यासाठी आपल्या कुटुंबामध्ये संत सद्गुरूंच्या विनम्र भक्ती सेवेमध्ये एकेकानं आवडीनं भाग घ्यावा. या कठोर परिस्थितीमध्ये देखील कुठेतरी आपल्या जीवनामध्ये
अशा स्पर्शित होणाऱ्या संत सद्गुरूंच्या आल्हादानं ह्याही परिस्थितीमधून आपल्याला आपल्या जन्ममृत्यूच्या शारीरिक जन्ममृत्यूच्या मर्यादेमध्ये उत्तम वाटचाल करण्यासाठी क्षणोक्षणी क्षणोक्षणी आनंदानं जीवन जगण्यासाठी सुख समाधान स्वास्थ्य शांतीपूर्णतेनं कुटुंबामध्ये आनंदाची स्थिती राहण्यासाठी म्हणून निश्चितच ह्या गोष्टी महत्वपूर्ण आणि सहयोगी ठरतील. याकरिता कुटुंबातल्या सगळ्या मंडळींनी आज जसा एकत्र येऊन काहीतरी ऐकण्याचा निर्णय घेतला, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशाच प्रकारे आपण जर कुटुंबातली सगळी मंडळी आठवड्यातनं एकदा किमान एकत्र येऊ शकत असू, तर सामूहिक स्वरूपातली एखादी प्रार्थना, नामस्मरण जप, भजन अशा अशा आध्यात्मिक सेवेमध्ये आपण रुळू लागलो, तर मी निश्चितपणे सांगू इच्छितो की आपल्या कुटुंबामध्ये आज असलेल्या प्रतिकूल परिस्थितीतून उत्तम पद्धतीनं छान मार्गक्रमण होण्यासाठी सकारात्मक घटना, गोष्टी, नैसर्गिक सहयोग घडत जातील. आणि आज ज्या मोठ्या आघातात्मक घटनेनं आपण सगळे दुःखी झालेलो आहोत, त्याच्यातून खूप मोठा बोध घेऊन आपल्याही जीवनामध्ये भविष्यात मृत्यू नावाची गोष्ट येणार असेलच, तर खरंच जन्ममृत्यू आहे का हाही एक मोठा महाभ्रम आहे. आणि हे अखंड जीवन परम चैतन्यानं भारलेलं आपल्या सगळ्यांमध्ये असलेलं जे परम चैतन्य आहे, जे श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, जे सगळ्या संत सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, हे सगळ्या धर्मग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि जे वास्तविक सत्य आहे, ते सत्य हेच आहे की आपला विनाश होऊ शकत नाही, आपण नष्ट होऊ शकत नाही, आपण कायमस्वरूपी टिकणारे असेच आहोत. जो काही बदल घडतो आहे, तो भौतिक स्वरूपात ह्या स्थूल देहाच्या मर्यादा संपल्यामुळे 50, 100, 110 ही मर्यादा आहे शरीराची. पण त्याचा अर्थ हा नाही की त्याच्यात असलेलं जिवंतपणाचं जे आपलं लक्षण आहे, ते संपत आहे. ती न संपणारी गोष्ट आहे. आणि जर आपल्या जीवनामध्ये ह्या न संपणाऱ्या गोष्टीचा आविष्कार घडला, आपल्या जीवनामध्ये ती अनुभूती घडली की अशा प्रकारे माझं असणं हे कायम स्वरूपीचं आहे, त्याचा विनाश नाही, त्याचा शेवट नाही, तर आपल्या हातात असलेला हा जीवन प्रवासातला जो काही कालावधीचा भाग असेल, इथून पुढचा त्या मधल्या काळातला जो प्रवास आहे, तो अतिशय आनंदपूर्ण, स्वास्थ्यपूर्ण, आपल्या सहवासातील, आपल्या कुटुंबातील, आपल्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या, अडीअडचणीत असणाऱ्या, सुखसमाधानात असणाऱ्या सगळ्यांच्या बरोबरीनं आपल्याला हा आनंद द्विगुणित करत द्विगुणित करत आपल्या जीवनाचा उत्तम असा मार्ग आखत यशस्वीता साध्य करून आपण खऱ्या अर्थाने संतोष दादांच्या बंधूंच्या स्मृतींना आनंद देऊ शकू. आणि ह्या निमित्तानं आपल्या प्रत्येकाच्या घरात, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशी सुंदर मानसिक तयारी करूया की ज्याच्यातून जे आयुष्य आपल्या हातात आहे, जे वास्तविक आता सध्या आहे, त्याला सर्वोत्कृष्ट करण्यासाठी, सुगंधित करण्यासाठी
आपले सर्वतोपरी प्रयत्न यशस्वीपणे करू शकू. मी संतोष दादांना विनंती केली की आज मला तुम्ही बोलण्याची संधी उपलब्ध केली, पण मी तुम्हाला विनंती करतो की काही दिवसानंतर तुम्ही मला सगळ्या कुटुंबियांना भेटण्याची संधी उपलब्ध करून द्या. सगळ्यांच्या जीवनामध्ये, सगळ्यांच्या घरामध्ये संत सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाचा प्रभाव हा राहिला पाहिजे. सगळ्यांच्या घरामध्ये सुबत्ता, शांती, स्वास्थ्य, पूर्णता, कौटुंबिक पातळीवर असलेल्या छोट्या मोठ्या अडीअडचणी, शारीरिक स्वास्थ्याच्या, मानसिक स्वास्थ्याच्या, अशा सगळ्या अडीअडचणींमधून सगळ्यांच्या घरांमध्ये सुंदर असं वातावरण, उत्तम आयुरारोग्य प्रस्थापित व्हावं. आणि या एका घटनेमुळे आपल्या सर्वांमध्ये जे निर्माण झालेलं एक वातावरण आहे, त्याच्यातून सुंदर बोध घेऊन उत्तम वाटचाल करण्यासाठी सगळ्यांना भेटण्याची मला संधी उपलब्ध करून द्यावी. या झूम मीटिंगच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलात. अतिशय शांतपणे, समग्रतेनं आपण माझे 2 शब्द ऐकून घेतलेत. हीच शांतता आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रस्थापित हो, अशी मी दत्त महाराजांच्या, सद्गुरु स्वामी समर्थांच्या, शंकर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. या कुटुंबावर आलेल्या महाआघातातून आपण सर्वजण स्थिर स्थावर होऊन निश्चिंतपणे योग्य दिशेनं यशस्वी वाटचाल कराल व्हावी, अशी प्रार्थना मी महाराजांच्या चरणी करतो. उपस्थित असलेल्या सदस्यांच्या पार्टिसिपंट्स पैकी विजूताई उपलब्ध आहेत. विजूताई बोलतील अशी मी विनंती करतो. खरं मी म्हणजे काय बोलावं काय कळत नाहीये. संतोष संतोष कुठे दिसत नाहीये. त्यांच्या मोबाईल वरून कनेक्ट आहे. नाही ना म्हणजे राजश्री संतोष बहिणींना सांगायचंय मला, राजश्री बहिणींना, की आम्ही प्रत्यक्ष तिथे येऊन समजायला पाहिजे, पण काही कारणास्तव म्हणजे एवढं लांब येणं आम्हाला जमत नाहीये, म्हणून आम्ही ऑनलाईन मीटिंग वर बोलत आहोत. ऐकतायत ना त्या? ऐकतायत. हा, अशी वेळ आहे की आता शब्दात आम्हाला मला समजवता येत नाहीये. म्हणजे माझ्याच भावना दाटून आलेल्या आहेत खरं. तर मला त्रिदा सारखं समजवता येणार नाही. असं आणि असं ताई, विजूताई, समिता हेरलेकर ताई आहेत. समिता हेरलेकर ताई बोलतील. जय शंकर दादा. समिता ताईंचा परिचय देतो. समिता ताई मुंबईमध्ये असतात आणि त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण चालू असताना कुटुंबामध्ये आलेल्या आत्यंतिक खडतर परिस्थितीमध्ये आपले आई वडील
हे आपल्यासाठी एक एक मोठा आधार असतो. पण पण वडिलांचा आधार देखील ज्यावेळेला मोठ्या आजारपणात नंतर नाहीसा होत होता, त्याही परिस्थितीमध्ये वडिलांनी दिलेल्या संस्कारांच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून त्यांनी कशी वाटचाल केली आणि आज त्यांचे वडील नसले तरी त्यांनी दिलेला मार्गदर्शन आणि ते आहेतच ह्या जाणीवा त्यांच्याकडे स्पष्ट आहेत. अशा प्रकारे कुटुंबातली एक व्यक्ती कमी होत नसते, दिसेनाशी होत असते. पण दिसेनाशा झालेल्या व्यक्तीच्या अंतरी असलेल्या भावना आणि त्यांच्याबद्दलचा असलेला संपर्क संबंध कसा अनुभवायचा असतो, कसा त्यांनी अनुभवलाय, त्या आपल्याशी बोलतील. समिताताई. जयशंकर दादा, मला एवढं बोलायला म्हणजे जमत नाही दादांसारखं छानच, पण प्रयत्न करते. संतोष दादा जस्ट म्हणजे 1 वर्षापूर्वी भेटले आणि आता म्हणजे ते म्हणजे एक फॅमिली मेंबर सारखे आहेत. त्यामुळे असं घरातल्याच कोणतरी गेल्याचं एक फिलिंग आहे. आणि नेहमी कसं असतं, कोणी जात म्हणजे आपण जेव्हा मृत्यू असा हे असतो ना, तेव्हा बघतो तेव्हा असं समोरच्या घरी आपल्यावर तो प्रसंग येईल हा कधी आपण विचारच नाही करत. नेहमी असं वाटतं की नाही, म्हणजे वाईट गोष्टींचा आपण कधी विचार नाही करत. पण जेव्हा ती ऍक्च्युअल घटना घडते तेव्हा ती फार डीप म्हणजे त्याचा जो आघात असतो ना, तो मनावर इतका प्रचंड असतो. म्हणजे आणि मी माझ्या वडिलांच्या ह्याच्यावरनं सांगते, मी वहिनींना एस्पेशली सांगीन, की जे काही आतमध्ये मनात जे असतं ना, मन सैरभैर होतं आणि आपण त्या भावना कधी बोलून नाही दाखवत कोणाकडे. कारण त्या आपल्याला सहन करायच्या असतात. पण त्या बोलून दाखवणं गरजेचं असतं. कारण त्या बोलून नाही दाखवल्या ना आणि त्या आपण कोणाबरोबर शेअर नाही केल्या, तर त्या फार काळापर्यंत आपल्याबरोबर राहतात आणि आपण सगळ्यांबरोबर जगत असतो, पण ऍक्च्युअली जगत नसतो. त्यामुळे मी एकच सांगेन, की जे काही तुमच्या मनात असेल, जे काय असेल ते कोणाबरोबर तरी शेअर करा. आणि मला वाटतं संतोष दादा आता आत्मकलेचे म्हणजे इतकं असे हे आहेत, की तुम्हाला ते व्यवस्थित गाईड करू शकतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे मी माझ्या वडील जेव्हा गेले, त्या ह्याच्यावरनं सांगते, की मी ते गेल्यानंतर माझ्या जे काही म्हणजे भावना होत्या, त्या म्हणजे मी कोणाला बोलून नाही दाखवल्या कधी. कधी शेअर नाही केलं. पण ते दुःख जे होतं ते माझ्यावर आतल्या आत ते खाऊन टाकत होतं मला. आणि ते जवळ-जवळ 4 वर्ष मी ते सहन केलं. पण नंतर हळू-हळू त्याच्यातनं बाहेर आले. कारण आपल्याला जगायचं असतं. व्यक्ती गेली म्हणून अ, अ, आयुष्य संपत नाही. आयुष्य तर आपल्याला कंटिन्यू करायचं असतं. आणि मग आपल्यासाठी आणि मुलं एस्पेशली आपल्याबरोबर मुलं असतात. मुलांवर कधीही त्याचा प्रभाव पडून देता कामा नये. कारण ती व्यक्ती तर आणि जसं दादा म्हणतात तसं, की शरीर गेलं, पण जाणीवेने ती व्यक्ती आहे आणि ती आहे. कारण त्या व्यक्तीने प्रत्येक म्हणजे जसे माझ्या वडिलांनी आम्हाला अ, जगायचं कसं हे अगदी पावलोपावली शिकवलं. म्हणजे अजूनही आम्ही आमच्या मुलांना ते देतो, की हे माझ्या वडिलांनी आजोबांनी शिकवलेली गोष्ट आहे. तर म्हणजे ती व्यक्ती जरी गेली असेल, तर त्यांनी सांगितलेल्या आठवणी असतात. त्याच्याबरोबर आपण मेमरीज शेअर केलेल्या असतात काही. त्या आपल्याबरोबर कायम असतात आणि जाणीवेत ते कायम असतात. ते जाऊच शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे गुरूंबद्दल तुमचं म्हणजे तुम्ही जर ध्यान, नाम असं ह्या गोष्टीत केला, तर म्हणजे गुरुचा जो आधार असतो ना, त्याच्यासारखा कोणताच आधार नाही. म्हणजे स्वामी जे म्हणतात, "भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मैं हम गया नहीं जिंदा है." ते म्हणजे फॅक्ट आहे ती. ते तुम्हाला कधीच त्या तळागाळापर्यंत पोहोचूच देणार नाही. ते कायम तुम्हाला उचलून धरतील. ह्याची अगदी म्हणतात ना 100 काय 1000% गॅरंटी आहे. त्यांच्या नामात, त्यांच्या ध्यानात
सदैव राहिलात ना, तर ते कधीच तुम्हाला म्हणजे ते तुम्ही कुठेही म्हणजे वाट चुकूच शकत नाही. आणि सगळ्यांना इतकं म्हणजे उचलून धरतात. ह्याची अगदी खात्री बाळगा तुम्ही. मी वहिनींना सांगते एस्पेशली. आणि अ, सगळ्यांबरोबर आत्मकलेमध्ये तुम्ही आता माहित नाही मला संतोष दादा कसं माहिती हे, पण इट्स लाइक अ फॅमिली. आणि ती फॅमिली नेहमी तुमच्या बरोबर असणार कायम. आणि स्वामी आणि शंकर बाबा असले तर मग आणि काय पाहिजे. सगळं छानच होणार आणि व्यवस्थितच होणार. काही आणि काही होऊच शकत नाही. जय शंकर. खूप छान. धन्यवाद समिता ताई. हं. तुम्ही सगळ्यांना असं उत्तम पद्धतीनं ज्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्या समजावून सांगितल्या. कसा दृष्टिकोन राहायला हवा इथून पुढच्या वाटचालीला, जीवनाला आकार देण्यासाठी काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या वक्तव्यातनं समजल्या. मी अंजली ताईंना विनंती करतो की जीवनामध्ये घनघोर प्रतिकूल परिस्थिती असते, त्यावेळेला जीवनामध्ये एकही आधार उरलेला नसतो, त्यावेळेला जीवनात स्वामींचा स्पर्श घडतो, त्यावेळेला कशा प्रकारे जीवनामध्ये स्वास्थ्यपूर्णता येते, जीवनाला पुन्हा सुगंध प्राप्त होतो, त्यांनी त्यांनी नक्की सांगावं. अंजली ताई भिडे. जयशंकर दादा, ऐकू येतोय का आवाज? येतो ताई, येतो. समिता बोललीच आता, म्हणजे त्याच्यातच सगळं आलं. हम्म. म्हणजे आता काय कसं सांगू मला माहित नाही, पण स्वामींचा आधार असतोच. म्हणजे आता हे जे काही दुःख समोर आहे ते तर वहिनींसाठी मोठंच आहे. म्हणजे किती शब्द आपण काही बोललो तरी ते तात्पुरतच असणार. पण तरी सुद्धा सांगते की म्हणजे स्वामी आहेत, शंकर बाबा आहेत, आणि हा परिवार आहे. म्हणजे मला समिता आता जसं बोलली तसं की मला खरंच असं वाटतं की एक मी सुद्धा खूप त्रासातनं सांगितलं, जसं मी दादांबरोबर शेअर केलंय तसं खूप कठीण स्थितीतनं आले. आणि त्यावेळेला इतका तो कुठून कुठून कसं मदत यायची, कुठून कुठून कसा आधाराचा हात यायचा, अगदी छोट्या छोट्या गोष्टीत, हे मला इतकं अनुभवायला मिळालं. पण तो विश्वास होता म्हणून. आणि फायनली आता ह्या परिवारामध्ये आणून ठेवलंय स्वामींनी आम्हाला सगळ्यांना. तर त्यामुळे खरंच काही काळजी करू नका वहिनी. आणि मी सगळे आहोत, कसली जरूरत काही असेल तर समिता जसं म्हणाली तसं प्लीज प्लीज शेअर करा. कारण ते दुःख शेअर करूनच कमी होतं, मनात ठेवून नाही होत. आणि स्वामी पाठीशी आहेतच, कसलीच काळजी करू नका. बस जास्त काही बोलू शकत नाही, एवढंच. जय शंकर. पुण्याहून मेघराज दादा आहेत. मेघराज दादांच्या जीवनामध्ये सद्गुरू शंकर महाराजांचा स्पर्श घडल्यानंतर एक संत सद्गुरूंचा जीवनाला मिळालेल्या आधारातून जीवनाला कशी कलाटणी मिळते आणि तोच कायमस्वरूपी जीवनाचा सुगंध कसा बनतो याविषयी या निमित्ताने मेघराज दादांनी बोलावं असं विनंती करतो. मेघराज बोला. पुणे. मेघराज दादा. मेघराज दादा मेघराज दादा तुम्ही म्यूट वर आहात. म्यूट वर आहे. झालं का? येतोय आवाज? येतोय. हा, बेसिकली जसं प्रीतांनी सांगितलं तसं शंकर महाराज आपल्या नेहमी सगळ्यांच्या सोबत आहेत. ते प्रत्येक वेळेलाच असतात. आता माझा काही एवढा मोठा अधिकार नाहीये की मी तुम्हाला काही सांगू शकेन, पण हे प्रत्यक्ष अनुभव असतात आणि त्या अनुभवातनं आपण तयार होत असतो. महाराज कायम प्रेरणा देत असतात. मला असं वाटतंय की अशा चॅलेंजिंग सिच्युएशन्स प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात आणि मग त्यातनं आपण ओव्हरकम करून तिथे कुठे आपली परीक्षा होत असते की आपण किती तयार झालोय आणि आपण सगळं कसं हाताळू शकतो, आपण पुढे जाऊ शकतो. सगळ्यांची काळजी जशी महाराज आपली काळजी घेतात तशी आपण सगळ्यांची कशी काळजी घेतोय.
म्हणजे हे मी म्हणतो हे एकदम ऐहिक स्तरावरचं झालं. बाकीची आपली मानसिक संतुलन, मानसिक स्ट्रेंथ, आपली बौद्धिक स्ट्रेंथ मजबूत करायचं काम महाराज रोज करतच असतात. ते ध्यानातनं, नामजपातनं, या सगळ्या माध्यमातनं आपल्याशी टचमध्ये असतातच. म्हणजे हे मी हवेतलं नाही बोलत आहे, तर ह्याचे आपल्या प्रत्येकाला त्याचे अनुभव आहेतच आणि त्रिधा आहेतच आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाला. त्यामुळे आय मीन मला असं वाटतंय की मी एवढंच काही सांगू शकेन. हम्म, हम्म, हम्म. अं, अं, नितीन दादा आपल्या आत्मकलेतले सदस्य आहेत. अनेक वर्षापासून ते आत्मकलेशी संलग्न आहेत. त्यांच्या जीवनामध्ये अशीच एक अवघड परिस्थिती आली ज्यावेळेला त्यांचे वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. अतिशय कठोर परिस्थिती होती. मला दर 2 दिवसांनी, 1 दिवसांनी, 1 तासांनी, 2 तासांनी त्यांचा फोन यायचा. आता बरी आहे, आता तब्येत अशी आहे, आता अशी आहे, आता तशी आहे. असं करत करत एक वेळ आली, निसर्गाच्या इच्छेनुसार मात्र त्यांना देह सोडावा लागला. खूप दुःखात गेले आणि त्या सगळ्या अवघड परिस्थितीतनं देखील नंतर त्यांनी मात्र त्या दुःखातनं देखील उत्तम मार्ग काढला आणि आज ते स्वास्थ्यपूर्ण मार्गक्रमण करतात. नितीन दादांनी या निमित्ताने बोलावं, मी त्यांना विनंती करतो. नितीन. हा, जयशंकर. जयशंकर. ऍक्च्युली ती परिस्थिती खूपच वाईट होती. कारण माझे वडील, कोरोना पण झाला नव्हता, कोरोनाच्या सिच्युएशन मधली ती अवस्था आहे आणि मी पनवेलमध्ये अडकलो होतो. त्यावेळेस मी त्रिधा माऊली आणि स्वामीजींना कंटिन्युअसली टच मध्ये आता पुढे काय, आता पुढे काय, आता पुढे काय. पण जी अनपेक्षित गोष्ट होणार होती, त्याच्या अगोदर जस्ट माझ्या वडिलांनी सकाळी 7 वाजता मला व्हिडिओ कॉल केला. मी सगळं ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हार्डली 15 ते 20 मिनिटांनी माझ्या भावाने कॉल मला केला की ते गेले. म्हणजे हे एक मी बोलू शकत नाही काय झालं नक्की. मी एकदम पॅनिक झालो. आता जाऊ तरी शकत नाही. आता ही तर आता ती सिच्युएशन तशी नाही आहे. पण त्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये मी, माझी मिसेस, आम्ही खूप म्हणजे असं हतबल होऊन गेलो. कारण माझी आईला जाऊन ऑलरेडी 7 वर्ष होऊन गेलेली होती. फक्त एक वडीलच होते की जेणेकरून मला त्यांच्याकडून सपोर्ट होता, एक भावना होत्या. आणि खूप म्हणजे असं की जेव्हा आपले आई वडील जातात तेव्हा ऑलमोस्ट जवळजवळ सगळं संपल्यासारखं होतं. कारण प्रत्येक भाऊ हे कसं असतं की नंतर ते त्यांच्या कामामध्ये बिझी होतात, पण एक हक्काचं घर गेल्यासारखं होतं ते. तेव्हा आम्ही अक्षरशः कोलमडून पडलो होतो, खरं सांगायचं म्हटलं तर. मग झालं काय, म्हणजे कंटिन्युअसली मी एक श्रीदांच्या टच मध्ये, माऊलींच्या टच मध्ये. मग त्यांनी मला धीर दिला. जसं आता आपण व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू काहीतरी बोलतोय, झूम मीटिंग थ्रू काहीतरी बोलतोय, तेव्हा त्यांचे मला फोन यायचे. हे होतं, मृत्यू हा अटळ आहे आणि हा कोणी ना कोणाला तरी येणारच आहे, पण ऍक्सेप्टन्स हा महत्वाचा, त्याच्यावरती एकच पर्याय आहे. मग त्या गोष्टीने मी जरा थोडासा पिकअप झालो, सावरलं गेलो आणि पुढे निघून गेलो. त्या क्षणी असं होतं की मला माझ्या वडिलांचं अंतिम म्हणजे दर्शनही नाही झालं. माझे मित्र होते, त्यांनी फक्त एक थोडंसं वडिलांना चितेवरती ठेवलं होतं, थोडंसं 1-2 सेकंदासाठी फक्त, तेवढंच फक्त दर्शन झालं असेल. ते नाहीच. आणि सगळ्यात असं होतं की माझे वडील माझ्यावर अतिशय प्रेम करत होते. म्हणजे माझ्या आईचं तर होतंच, शिवाय आई गेल्यानंतर वडिलांचं जवळजवळ 1000% प्रेम वाढून गेलं होतं. नितीन कसा, हे ते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मी त्यांचा म्हणजे प्रत्येक गोष्टी मी शेअर पण करत होतो, आनंद व्यक्त करत होतो, ज्या गोष्टी होत्या त्या डिस्कशन करत होतो. बऱ्याच गोष्टी झाल्या. पण नंतर मला त्रिधा माऊली, स्वामी माऊलींनी सांगितलं की नाही, हे ऍक्सेप्ट तुला करायलाच लागेल. किती दिवस असा बसणार, किती दिवस तुझ्या फॅमिलीला तू म्हणजे तूच आहेस की तू तुझ्या फॅमिलीला सपोर्ट करू शकतोस. तुला ह्यातून बाहेर पडावं लागेल आणि तुला ते ऍक्सेप्ट करून पुढे जावं लागेल. म्हणून मी माऊलींना पण असं सांगेन की झालेल्या गोष्टी असतात, आपण ह्या ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि मृत्यू हा अटळ आहे, जसं आपण त्रिधांनी सुरुवातीला सांगितलं. आणि ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे फक्त ऍक्सेप्ट करणं आणि निघून जाणं पुढे, एवढंच मी सांगेन. जयशंकर. धन्यवाद दादा. तुमच्या अभिव्यक्तीमधून तुम्ही
जीवनामध्ये कठोर परिस्थिती येते, सगळ्यांच्या जीवनात नकळत कळत येणारच असते. पण तुमच्या जीवनात आलेल्या परिस्थितीतनं मात्र या त्या वास्तवाला स्वीकार करून आपले आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान असणारे वडील तेही नाही आहेत, याही गोष्टीचा स्वीकार करून तुम्ही तुमच्या जीवनाला ब- जीवनाचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं, पुढील मार्गक्रमण करण्याच्या दृष्टीनं तुम्ही कसोशीने प्रयत्न केलात आणि यशस्वीपणे मार्गस्थ झालात. सद्गुरू शंकर महाराजांच्या, स्वामी समर्थांच्या भक्ती विनम्र सेवेत तुम्ही आधीपासून होतात आणि या सगळ्या कठोर परिस्थितीत कुठेतरी ही हा जो आधार होता, हा आधार खरं तर तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आणि विशेषत्वानं तो तुम्हाला स्थिर ठेवण्यासाठी कारणीभूत होता. ही मात्र गोष्ट नक्कीच आहे, नाही का? आणि अशाच प्रकारे आपल्या आत्मकला समूहातील मुंबईतून दिव्याताई आहेत. दिव्याताई ह्या त्यांच्या जीवनाचा प्रवास अकेला चलो रे, एकट्यानं करतात. आज त्या म्हणतात, मी एकटी नाही आहे, माझ्याबरोबर एवढा मोठा ही एवढी सगळी मंडळी माझीच आहेत, मला आता एकटे पण जाणवत नाही. मात्र ह्या अशा शारीरिक असंख्य व्याधी आणि त्याच्यात एकटं जीवन जगण्याच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये दिव्याताईंनी त्यांच्या जीवनामध्ये आलेला स्वामी समर्थांचा आधार, दत्त महाराजांचा, शंकर महाराजांचा आणि जशा त्या या प्रवाहात आल्या तशा त्यांना तशी मंडळी भेटत गेली, तसा सुंदर गुंफन होत गेली आणि आज अशी स्थिती आहे की त्यांना त्या म्हणतील त्यावेळेला हाकेला सगळी मंडळी ही समवेत आहेत आणि त्यांना अशी अजिबात जाणीव नाही की मी एकटी आहे. शारीरिक सगळ्या अतिशय गंभीर अशा व्याधींमधून व्याधी असतानाही त्या खंबीरपणे त्यांचं शरीर स्वास्थ्य टिकवून वाटचाल करतात. म्हणून आपण त्यांचे शब्द, त्यांचे विचार आपण नक्की ऐकूया. दिव्याताई प्लीज बोलतील. जय शंकर सर्वांना. दिव्याताईंचा माईक म्यूट आहे. नाही केला ना, येतोय. हा बोला ताई. जय शंकर सर्वांना. खर तर काय मृत्यूचं हे जे असतं ना, तांडव नृत्य, ते मी स्वतः माझ्या घरात बघितलंय. माझी बहीण, धाकटी लहान बहीण, तिला 12 वर्ष ब्रेन ट्युमर झाला होता आणि ती 3 वर्ष बाहेर इकडे तिकडे हॉस्पिटल, सगळी हॉस्पिटल पालथी घातली होती तिने आणि शेवट सगळी 9 वर्ष ती माझ्या घरात माझ्यासोबत होती. त्या काळामध्ये जस्ट माझं 2003 मध्ये दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालं होतं. आमवाताचं रुमेटॉइड आर्थरायटिसमुळे माझे दोन्ही गुडघे हे झाले होते आणि माझ्या ऑफिसमधले काही सहकारी मला म्हणत होते की ही बाई 2 महिन्याच्या वर जगणार नाही. पण जर आपलं मन आणि परमेश्वराची साथ तुमच्या बरोबर असेल तर ते अशक्यही शक्य सगळं होऊन जातं. तर मी उठले, त्या आजारातून मी उठले, चालायला लागले आणि माझी बहीण आजारी पडली. ती 9 वर्ष तिचं मी डोळ्यात तेल घालून तिची सगळी सेवा करत होती. ते बळ जे दिलं ते महाराजांनी दिलं. माझ्या हातात काहीच नव्हतं, मी काहीच करू शकत होते. अशात ती गेली. एकाच वेळेला माझी आई सुद्धा तिथे, बोरिवलीला आई आजारी होती, तिची स्मृती गेली होती, ती वयोमानामुळे आजारी होती. पण मी ती आई गेली, पण ते बहिणीला मी सांगू शकत नव्हते. असं म्हणजे दुःख येते ते चारी बाजून येते काही वेळेला, पण त्याच वेळेला आपल्याला ताकदही येत असते. ती ताकद आपल्यामध्येच आहे, आपल्या मनामध्येच आहे. आपण मनामधनं जर घट्ट मन केलं आणि जर अगदी देवाच्या समोर शरण असलो ना, तर तुम्हाला कुठून ना कुठून 4 हात मिळतात. तुम्हाला सांगते, अपंग स्त्री कशी काय करू शकते? माझी बहीण अक्षरशः बेडवर झोपलेली होती. तिला काही बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. सगळं तिच्यासाठी 2 नर्सेस, 2 मुली ठेवणं, खायचं काम नव्हतं. कुठून मला ते कशी अरेंजमेंट होती मला माहित नाही. कुठून विरारवर नाही येत होत्या, कधी नेरळवर नाही येत होत्या, पण मदत होत असते. तर मलाही आता तुम्हाला ताई सांगायचंय
की आपण अगदी परमेश्वराला शरण जर गेलात ना, तर तुम्हालाही एक ताकद मिळेल. तुमचं कुटुंब आता तुमची मुलं लहान आहेत हे आपल्याला कळतंय आणि अशा वेळेला तुम्हाला खंबीरपणे आईची आणि पित्याची दोन्ही भूमिका तुम्हाला करायच्या आणि ते करायला तुम्हाला संतोष साथीला आहेत. तुमचं कुटुंब दिसतंय सगळं एकजीव झालेलं आहे आणि आमचा एकरूप सारखा हा जो परिवार आहे, मी परिवारच म्हणेन. कारण कोणी कोणाला हे करत नाही इतकं सामोपचाराने आणि ह्याने घेतायत ना, मृत्यू हा प्रत्येकाच्या कुटुंबात येत असतो. आज तुमच्या घरात आहे, उद्या कोणाच्या घरात त्याचं हे असेल सांगू शकत नाही. पण तरीही त्या मृत्यूला सुद्धा आपण आनंदाने सामोरं जाऊया. तुम्हाला ते बळ परमेश्वर देईलच. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काहीही हाक मारली तर आम्ही तुमच्या हाकेला नक्कीच देऊ. संतोषच सांगा. कुटुंबाचं कसं काय आता नियोजन हे सगळं संतोष वगैरे ठरवतील. त्रिदा माऊली तर आहेतच आणि खरंच सांगते ह्या ग्रुप मधला प्रत्येक जण अगदी आत्मकलेचा तो आत्माच आहे. तर तो आत्मा तुमच्या सोबत आहे. एवढंच मी सांगू इच्छिते आणि तुम्ही कधीही आम्हाला हाक मारली तर आम्ही तुमच्या धागेला नक्की देऊ. जसा जमेल तसे आम्ही तुम्हाला मदत करू. ईश्वर तुमच्या पाठीशी असा सदैव राहू दे. संतोषलाही हे दुःख सहन करण्याची तुम्हाला शक्ती देवो एवढंच मी सांगते. जय शंकर. दादा बोला. दादा म्यूट वर बोलताय. आत्मकलेच्या आणि एकरूपच्या माध्यमातून असलेली ही सगळी जीवाभावाची मंडळी, संतोष दादा, त्यांचे बंधू, त्यांचे कुटुंबीय, त्यांची सगळी, त्यांच्या बहिणी, सगळ्या को रिलेटेड फॅमिलीज, त्यांच्या गावामध्ये असलेलं हे सगळं समूह संघटन आहे. सगळ्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये असणाऱ्या त्या पातळीवरच्या अडचणी आणि त्यांच्या बंधूंची मुलं मोठी होऊन, मुली मोठी होऊन त्या मार्गस्थ होईपर्यंत त्यांच्या भविष्यात येणाऱ्या असंख्य अडचणी आणि मार्गक्रमण करण्याच्यासाठी ही सगळी आपल्याकडे असलेली विविध क्षेत्रात असलेली मंडळी त्या वेळेला त्या पद्धतीने त्यांच्या मदतीसाठी खंबीरपणे असणार आहे. याबद्दल दिव्याताईंनी ही विशेष गोष्ट जाणवून दिली आणि अवघड परिस्थितीमध्ये देखील, कठीण परिस्थितीमध्ये देखील आपण एक उत्तम आणि भक्कम आधार धरून मार्गक्रमण करू शकतो. आपल्याच समूहामध्ये असलेल्या आता उज्ज्वला ताई आहेत. मी उज्ज्वला ताईंना विनंती करेन की त्यांच्या जीवनामध्ये केवढ्या मोठ्या गंभीर शारीरिक व्याधीच्या त्रासात असताना त्या केवळ गजानन महाराजांच्या भक्तीत असल्यामुळे, स्वामी महाराजांच्या भक्तीत असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कशी कलाटणी झाली आणि पुन्हा नव्यानं त्यांचा झालेला मोठ्या ऑपरेशन नंतर हातीच्या मणक्यामध्ये अतिशय अवघड आणि गंभीर असं ऑपरेशन झाल्यानंतर त्या खंबीरपणे उभ्या आहेत. त्यांचा एक मुलगा लंडन मध्ये, दुसरा मुलगा पुण्यात शिकतो आहे, मिस्टर रेल्वेमध्ये सर्व्हिस करतात आणि त्या महाराजांच्या संत सद्गुरूंच्या सेवा कार्यामध्ये सहभागी असतात. उज्ज्वला ताईंना मी विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करा. जय शंकर सर्वांना. जय शंकर. जय शंकर. दादा आवाज जय येतो? शंकर ताई. जय शंकर ताई बोला. प्रथम दादांना माझं भावपूर्ण श्रद्धांजली. आत्मसद्गती लाभो हीच मी प्रार्थना करते त्या दिवसापासून. फक्त एवढंच सांगेन, मी एवढ्या म्हणजे 1.25 महिन्याच्या बाळाला घेऊन मी ऑपरेशनला गेलेली आहे. त्यामुळे मला असं वाटत होतं की त्या बाळाचं आज भूल दिली तर बाळ उठेल का उद्या, भुलीतनं बाहेर येईल का, श्वास घ्यायचंच कळलं नाही तर. पण त्यावेळेस मला कळून चुकलं होतं की सामर्थ्य देणारा, दुःख देणाराही तोच आहे आणि सामर्थ्य पुरवणाराही तोच, त्यातून बाहेर काढणाराही तोच. त्यामुळे त्यांच्या चरणाशी गेले की आपले सगळे दुःख बाजूला आपोआप होतात. मी एवढंच सांगू शकते. हे दुःख बाजूला करण्यासाठी फक्त सद्गुरु चरण, स्वामी माऊलींचे चरण पकडले की आपले आपोआप सगळ्यांच्याच आता कुठूनही मार्ग काढून कसंही आले, हे जे ऐकलं ना
ते त्यांच्यापाशी गेले की आपले दुःख आपोआप बाजूला होतं, आपल्याला सामर्थ्य मिळतं, ह्यात काही तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे इतकं सहजतेने स्वीकार करा ह्या गोष्टीचा, आणि त्यातून आपल्या मुलांचं कसं होईल पुढचं भविष्याचा विचार करा. आणि मी एवढंच सांगेन, मी फार अगदी सांगण्या एवढी मोठी नाही, त्यामुळे संतोष दादा आहेतच तिथे मेन, आम्हाला सुद्धा गुरूंसारखेच आहेत, त्यामुळं त्यांच्यासाठी मी म्हणेन. आणि हे खूप मोठं दुःख आहे, पचवणं शक्य नाही असं म्हणू नका, ह्यातून बाहेर पडा, संतोष दादा सांगतीलच तुम्हाला सतत. जयशंकर. धन्यवाद ताई. तुमच्या जीवनामधल्या अतिशय कठोर परिस्थितीमध्ये तुम्ही सामर्थ्याने उभा राहिलात. लहान वयात असलेली सलग मला वाटतं 6-7 ऑपरेशन्स तुमच्या छोट्या बाळाची झाली आणि त्याच्यातून उभे राहिलात. हो त्याच्या हो. पुढे जाऊन तुमच्या पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन झालं. तुम्ही वर्ष दीड वर्ष बेडवर झोपून होतात. पण तुमच्या आधाराला तीच एक भक्कम गोष्ट होती की ज्या भक्कम आधारानं तुम्ही पुन्हा उभे राहिलात आणि मार्गस्थ झालात. आज आज उपस्थित आज सगळ्यांसाठी मी या दवाखान्यात आज हा, मी बोला. डॉक्टरांना जरी दाखवायला गेले तरी तेही म्हणतायत की हा चमत्कारच आहे की तू व्हीलचेअर वरून उभी राहिली, हेच महत्वाचं, की कुणीच नाही. अगदी फॉरेनला गेले तरी ते व्हीलचेअर वरच राहतात. तुम्ही चालताय, फिरताय, सगळं करताय, गाडी चालवते, हे सामर्थ्य कोणी पुरवलं? आज डॉक्टर सुद्धा, सायन्स सुद्धा तिथे थक्कीत झालंय की ह्या ऑपरेशन मधून माणूस उभाच राहत नाही, तू उभा राहिलीस. हे डॉक्टर मला कबूल करतायत की कुठल्या देवाचं करते. मी म्हणलं कुठलेही नाही, समर्थांचे चरण पकडले. भिवू नको, मी पाठीशी आहे म्हणतात ना, हेच वाक्य सोडायचं नाही. अशक्य ही शक्य करतात स्वामी. खूप खूप इतकंच खूप म्हणजे धन्यवाद. खूप छान. इथे उपस्थितांपैकी वैशाली कंठी म्हणून ताई आहेत. त्या या आत्मकला समूहातल्या सर्वाधिक वयाच्या म्हणजे वयोवृद्धास आहेत. पण आपण आता त्यांचे विचार ऐकू, त्यावेळेला आपल्याला हे लक्षात येईल की वय महत्वाचं नसतं, तर आपण जगण्याचा दृष्टिकोन कसा असतो तो महत्वाचा असतो. जीवनामध्ये काय प्रतिकूलता आहे ती महत्वाची नाही. जीवनात आपल्या अंतरंगामध्ये आपण सबळ असा भक्कम आधार घेऊन वाटचाल कशी करतोय, कसा आनंदानं त्या उतारवयातही मस्त मजेत आहेत. आणि त्यांचंही मार्गदर्शन आपण थोडस ऐकूया. वैशाली कंठीताई बोलतील. वैशाली कंठीताई. हा ताई, तुम्ही म्यूट आहे. म्यूट. व्हिडिओ ऑन केलाय पण ऑडिओचं पण असतं बाजूला एक, त्या व्हिडिओच्याच बाजूला असतं बघा. नमस्कार. हो, येतोय आवाज आता. हो. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. मला हे ऐकताना सूर्यनारायणाची आठवण आली. सगळ्यांना तेज पुरवणारा. आपण म्हणतो की सूर्य गेला, सूर्यास्त झाला, पण असं होत नसतं. हा सूर्य आपल्याकडे दिसत नाही, अमेरिकेला दिसतो, इंग्लंडला दिसतो, कुठे ना कुठेतरी दिसत असतो. तसंच आपलं जीवन चाललेलं असतं. आपला आत्मा कुठेही जात नाही, तो असतो तो परमात्म्याचाच अंश आहे ना. मग तो आत्मा जसा सूर्यनारायण गेला आहे असं भासमान वाटतं, तसाच तो कुठेतरी असतोच. दुसरी गोष्ट अशी, ही घटना घडलेली ही अतिशय वाईट आहे, परंतु आणि एवढ्या लवकर नको व्हायला होती. तुमच्या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. आणि विशेष माझा संतोषचा पण विशेष परिचय नाहीये, परंतु त्याच्या गाण्याने मात्र मी इतकं मोहित होते की मला असं वाटतं की प्रत्यक्ष शंकर महाराज समोर आले. ह्याचाच अर्थ तुमच्या घरात शंकर महाराजांचं वास्तव्य आहेच. जिथे शंकर महाराज आहेत तिथे तुम्हाला काहीच कमी पडणार नाहीये.
दुसरी गोष्ट जबाबदारीची. खरंच व्यावहारिक दृष्टिकोनाला सांभाळून राहिलंच पाहिजे. इमोशनल जास्त होता कामा नये. ताई, तुम्ही लवकर तुमच्या पूर्वपदावरती या. थोडी जबाबदारी वाढलेली आहे. मुलं तुम्हाला नक्की जास्त चांगल्या रीतीने साथ देतील आणि खूप आनंदात ठेवतील. महाराज आहेत आपल्या सोबत. मग कशाला भीती पाहिजे? भीती करू नका, वाटून देऊ नका, चिंता करू नका. मन शांत ठेवा. जितकं तुम्ही मन शांत ठेवाल तितकं तुम्हाला चांगल्या गोष्टी समोरून येत जातील. सध्या आजच मी एका डोंबिवलीलाच गेले होते सकाळी. एक माझ्या अशीच आध्यात्मिक मैत्री झालेली आहे. वयाने खूप लहान आहे. ती 30-35 वर्षाची आहे आणि मी 77. त्यांच्या घरात आई पॅरालिसिस सारखं, आईला तिच्या चालता येत नव्हतं. एका बहिणीला टीबी झालाय. तिला स्वतःला पायाचं दुखणं आहे. पण त्यांच्या घरात शंकर महाराज आले म्हणून मी बघायला गेले होते. ते नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना एका सत्पुरुषांनी शंकर महाराजांचं दत्ता हवन केलं झालं होतं दत्ताचं. आणि त्यांच्याबरोबर शंकर महाराजांची मूर्ती होती. त्यांना त्यांच्या अंगात शंकर महाराज प्रवेश करतात. तर त्यांनी ती त्या मुलीला दिली आणि सांगितलं की तुझ्या 2 बहिणींना खूप शंकर महाराजांचं आहे, तुला नाहीये. ते हे ते दर्शन घ्यायला गेले होते. पण दर्शन घेता घेता मला कळलं की ती इतकी मुलगी आणखीन कुटुंबीय नर्वस झालेलं होतं आजारपणामुळे वगैरे. मला जसं जमेल तसं मी त्यांना त्यातनं बाहेर पडायचं, म्हणजे मी वेगळं काही सांगितलं नाही. आपले स्वामी सांगतात तेच मी सांगितलं. रोज 1 तास बाबा सूर्याच्या उन्हात तुमच्या समोर ऊन भरपूर येत आहे. तुम्ही आणि आई दोघंही सूर्याच्या उन्हात बसा. चांगल्यापैकी झाडं वगैरे लावलेली आहे. औदुंबराचं झाड आहे. म्हटलं उष्णता वाढली तर हात लावा, त्याला कमी होईल. आणि म्हटलं बाकीचं काही नाही. म्हटलं टीव्ही वगैरे फालतू आहे. म्हटलं जगात 30% लोकांना टीव्ही असतो. आपण कशाला घाबरायचं? आपण त्यातला एक प्रवाह झालेलो आहोत. त्यातनं बाहेर पडायचं तर काय करायचं? तर एक श्वास, माणसांचा श्वास हा फार महत्वाचा आहे. प्राणायाम करायला सांगितलं. छोटे छोटे उपाय मला जे अल्पबुद्धीला कळले ते सांगितले. पण त्यांना एवढा आनंद झाला नाही. त्या आनंदाला मी पारखी असते आणि मला हा आनंद खूप खूप आवडतो ताई. तर आपला आत्मविश्वास, त्याच्यात पण श्वास आलाच आहे, हा ढळू देऊ नका. कुठल्याही प्रकारे निडर व्हा. महाराजांचं नाव घेतल्यानंतर निडर आपोआप व्हायला होतं. आपल्याला कसली भीतीच नसते. मग परवा 8 दिवसापूर्वी मी एका ठिकाणी नामस्मरणाला गेले होते. रात्रीचे 9:45 वाजले होते. प्रवास करताना एकटी येत होते. बसमध्ये मी एकटी, पण तिथल्या कंडक्टरने मला असं विचित्र नजरेने बघितलं आणि मी सांगितलं मला सिटी लेटची तिकीट द्या. काय फार वेगळ्या शब्दात बोला तो, काय असं. म्हटलं काय झालं, जात नाहीये का बस तिथे? नंतर मग 2 मिनिटांनी, नाही हो, मी तुमची मस्करी केली. म्हटलं तुझं वय काय, माझं वय काय, कोणाची मस्करी करतोस? म्हटलं आत्ताची ही वेळ म्हटलं सोडून देते. नाही म्हणे तुम्ही घाबरलात का? म्हटलं मी कशाला घाबरते? म्हटलं माझ्याबरोबर माझा परमेश्वर असतो. म्हटलं मी घाबरत नाही, पण म्हटलं इथून ते माझं घर येईपर्यंत जवळ 50-100 माणसं माझ्या ओळखीची आहेत. तर आता तू याच्या पुढे घाबरून राहा मला. आणि नंतर उतरताना सांगितलं, माणसाला घाबरवण्यापेक्षा आधार देणं जास्त महत्वाचं आहे. ते सत्कर्म कर आणि
आयुष्याचं कल्याण करून घे. तर ताई आपल्याला ना असे छान छान माणसं पण भेटतात आणि निडर होणं आवश्यक आहे. कुठल्याही परिस्थितीत घाबरायचं नाही. प्रत्येक परिस्थितीला, जिथे परिस्थिती वाईट निर्माण झाली तिथे कुठेतरी एक रस्ता असा मिळतो की तिथून आपण आणखीन छान काहीतरी करू शकतो. तर तो रस्ता तुम्ही शोधा, कुठे छान करायला तुम्हाला मिळेल ते. एवढंच मी सांगू शकते. तुमच्या दुःखात सहभागी आहे. तुमच्या मिस्टरांच्या आत्म्याला परमेश्वर सुंदर गती देवो आणि शांत ठेवो. जय शंकर. खूप छान. धन्यवाद कंठीताई. उपस्थितांपैकी जयंत दादा किंवा हिमांशू दादा बोलतील. जयशंकर. ऍक्च्युली मला दिव्याताईंकडनं कळलं की दादांचे मोठे बंधू वारले, तर खूपच मला शॉक बसला. म्हणजे पण त्यांचं जास्ती वय नव्हतं, पण जसं दादांनी सांगितलंय की लेट अस एक्सेप्ट द फॅक्ट दॅट डेथ अबाउट डेथ. आणि कसं आहे की देव कसं आहे, आपण स्वामी पण सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर खरंच म्हणजे आपल्याला असं, आपण जेव्हा आपला जवळचा माणूस जातो तर आपण दुःखी होतो, आपली श्रद्धा डळमळ होते. पण हीच ती वेळ आहे की जेव्हा आपण पूर्ण त्या सद्गुरु तत्वाला शरण गेलं पाहिजे. आणि की तेच आपल्या जन्मापासून ते आपण जेव्हा आपला जन्म होतो ते आपले आई वडील असतात, पण त्यांचा हात पण आपल्यावर सोबत असतो. चांगला असतो काळ का वाईट काळ असतो, तेव्हा सतत आपल्या बरोबर असतात. तर अशा वेळेला तुम्ही पूर्ण त्या सद्गुरु तत्वाला शरण जा, आणि तेच तुम्हाला या कठीण प्रसंगातून तेच तुम्हाला मार्गदर्शन करतील, आणि तुम्हालाच ते वेगळे वेगळे तुम्हाला स्टेप्स सांगतील, आणि ज्याच्यातनं तुम्हाला मार्ग दिसेल आणि तुम्ही पुढे जाल. दिव्याताईंनी सांगितल्याप्रमाणे हे आपलं एक वसुदैव कुटुंबकम आहे. मी नेहमीच सांगतो की आपले जे स्वतःचे नातेवाईकपेक्षा आपले गुरुबंधूंचं हे जे नातं आहे हे खूप श्रेष्ठ आणि पवित्र आहे. जे सतत सदैव प्रत्येकाच्या साठी धावत असतात. की आता आपले दादा आहेत, किंवा दिव्याताई आहे, समिताताई आहे, तर आणि आपले नितीन दादा आहेत. जसं जेव्हा लो वाटलं मला, तर मी दिव्याताईंना लगेच फोन करतो, आणि त्यांच्याशी बोलल्यावर खूप मानसिक आधार आणि खूप समाधान मिळतं. तुमच्या ताई तुमच्या बरोबर पाठीशी संतोष दादा आहेतच, आणि ते तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच 100% करतील. तुम्हाला कधीही वाटलं तर आपला हा ग्रुप आहे, कोणालाही फोन करा. आम्ही सतत तुमच्या पाठीशी आहोत, आणि सदैव आम्ही धावत राहू. तुम्ही आनंदी राहा, आणि सगळं व्यवस्थित स्वामी आणि बाबा सर्व मस्त करणार. विश्वास फक्त डळमळू देऊ नका, सगळं मस्त होईल. जयशंकर. खूप छान दादा, खूप धन्यवाद. धन्यवाद. जयंत दादा बोलतील. जयंत दुसाने, नाशिक. येस दादा. जयशंकर दादा. हो दादा. दादा संतोष दादांचा माझा परिचय म्हणजे आपला एकरूप आणि आत्मकलेचेच आहे. जास्ती तर काय असा पर्सनली कोणाशी संबंध आला नाही. कुठेतरी ते टच झालं. कारण 2 years back I lost my hero. When I was not in I feel that what to say. त्यांना काय वाटत असेल हे मला जाणवत होतं. टुगेदरनेस जो असतो, मी तर माझ्या फॅमिली बरोबर पहिल्यापासून राहिलेलोच नाही. मी रेसिडेन्सी स्कूलमध्ये वाढलोय, नंतर बाहेर इथे पुण्यात आलो. तो 4-5 वर्ष बायकर म्हणून सगळं फिरण्यातच गेलं. पप्पांबरोबर जास्त मला राहता नाही आलं, पण एक टुगेदरनेस जो असतो तो कुठेतरी मला जाणवायचा. आणि अचानक त्यांचं एक्झिट होणं, आणि त्याच्यानंतर मी ते फ्री बर्ड लाईफ आहे ते कुठेतरी एका सेकंदात जाऊन सगळ्या जबाबदारी अंगावर येणार.
फॅमिली आहे, आई आहे, मिसेस आहे, मुलगा आहे, बिझनेस आहे. हे सगळं अवघड परिस्थिती झाली होती मला. तर हे आपण म्हणतो ना की मला स्वामीजीचा त्या मेसेज आला होता की ते तू म्हणतो की पप्पा गेले, वेअर इज गॉड, इज विथ यू, जस्ट फील हिज टुगेदर, टुगेदरनेस, मी तुझ्याबरोबर आहे. आणि दादा ऑनेस्टली सांगतो, मी पप्पांचा मोबाईल सुद्धा आजही मी घरात ठेवलेला आहे. आजही मला घरी यायला लेट होत असेल तर मी त्या नंबरवर कॉल करतो, पप्पा मला लेट व्हायचं, तो कोणी उचलतो आणि मी सांगतो, पप्पा मला घरी यायला वेळ होतो. बस हेच आपल्या गुरुंनी सांगितलंय, बाबांनी सांगितलंय, ते कोणी आलं नाही, कोणी गेलं नाही, सगळं इच्छित. बस संतोष दादा, बस हेच लक्षात ठेवा की दादा गेलेत नाही, विसरून दादा तुमच्या बरोबर आहे. अनुभव घ्याल तुम्ही नक्की. That's all दादा. आणि एवढं सगळं बोललो, त्याच्या पुढे मी काय बोलणार. जय खूप शंकर दादा. छान. जयंत दादांनी आपल्याला दादा आहेतच याची जाणीव करून दिली. आपण सुरुवातीला केलेल्या चर्चेप्रमाणे नष्ट होणारी गोष्ट आहे कुठली, अस्तित्वात असणारी गोष्ट कुठली, जी नष्टच होऊ शकत नाही ती गोष्ट कुठली आहे, हे आपल्याला समजून घेण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची. आता संतोषांचे बंधू देहरूपात नसले तरी त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवा अनुभवण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपल्याला दृष्टिकोन विकसित करायचा. ह्याला थोडासा वेळ लागेल. हळूहळू या गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर स्पष्ट होत जातील आणि आज सगळ्या कुटुंबियांच्या समवेत बोलण्याची संधी उपलब्ध झाली. सगळ्यांनी अतिशय तन्मयतेनं शांतपणे आम्हा सर्वांचे विचार ऐकून घेतले. यापुढे जाऊन आम्ही विशेष करून तुमच्यापर्यंत येऊ, तुमच्याकडे येऊ आणि आपल्या सर्वांच्या घराघरात या निमित्ताने निर्माण झालेल्या अस्वस्थतेतून सुगंधात्मक जीवन जगण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत राहण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी आपण चर्चित करूया. भेटीगाठीतून, गप्पा गोष्टीतून त्या गोष्टी स्पष्ट होत जातील. मी संतोष दादांना विनंती करतो की त्यांनी समारोपात्मक त्यांचा मनोगत व्यक्त करावा. संतोष दादा बोलतील. हो येत हो दादा. येत आहे. आवाज येतो ना क्लिअर? हो येतोय दादा, आवाज येतोय. सर्वांना सादर प्रणाम. संतोष दादा, ते समोरच्या सिस्टीम मुळे इको येतोय फक्त. अच्छा, एक मिनिट. थोडेसे लांब गेले तर स्पष्ट होईल. येतोय आता? हा येतोय. ऐकू येते. तुम्ही बोला थोडस, म्हणजे लक्षात येईल इको येतोय की नाही. हा जयशंकर. आता नाही येत, बोला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम असू दे. सर्वांचे खूप खूप धन्यवाद, सर्वांचे आभार. माझ्या कुटुंबात घडलेल्या घटनेनिमित्त तुम्ही सर्वांनी आज उपस्थित झालात आणि तुमच्या सर्व भावना व्यक्त केल्यात. ज्या माध्यमातून सर्वांना काही ना काही गोष्ट मिळाल्या आणि त्या पुढे मिळूत यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. आणि असेच प्रत्येक पायरीवरती वेळोवेळी तुम्ही मार्गदर्शन कराल सर्वांना. आणि जसे त्रिभुवन दादा म्हणले की इकडे आम्ही येऊ नक्की गावी, तर खरंच तुम्ही सर्वांनी यावं, एक वेळ सर्वांनी भेट द्यावी. हीच मी एक इच्छा प्रकट करतो. धन्यवाद. जयशंकर दादा. ओके. जयशंकर दादा. महेश दादा,
जयशंकर दादा. हा. बस. तर सर्वांनी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजलीपर या आजच्या चर्चेमध्ये आपले आपले श्रद्धांजलीपर शब्द व्यक्त केले. मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं दादांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि एवढंच सांगतो की या सगळ्यांच्या बोलण्यातून, या सर्वांच्या विचारातून फक्त संतोष दादांचे कुटुंबीयच नाही, वहिनी नाही, तर आपण सर्वांना एका गोष्टीची प्रकर्षानं जाणीव ही व्हायलाच हवी की त्रिभुवन दादांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की संत सद्गुरूंच्या सामर्थ्याचा आधार जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा कठीण प्रसंगी एक पोकळी निर्माण होते, आपल्याला निराधारता जाणवते, तेव्हा आपण आधार शोधू पाहतो. परंतु तो आधार हा याचा त्याचा नसून किंवा नसावा, तर तो असावा तो फक्त संत सद्गुरूंच्या सामर्थ्याचा आधार. आणि तो शोधण्याची मुळात आवश्यकताच नाही, कारण आजच्या या चर्चेमध्ये प्रत्येकजण जेव्हा भावपूर्ण श्रद्धांजलीपर शब्द सुमनं अर्पित करत होते, त्या क्षणी आपल्या सर्वांनाच याची पूर्णपणे जाणीव झाली की आपल्या सोबत स्वामी आहेत, आपल्या सोबत संत सद्गुरूंचे सामर्थ्य पाठीशी भक्कमपणे उभं आहे. त्यामुळं ते खात्रीशीरपणे भक्कमपणे आपल्या सर्वांच्या पाठीशी उभं आहे. त्यामुळे काळजी कशाची नसावी. राहता राहिला आजचा हा प्रसंग, तर याचा स्वीकार कसा करावा, हे नेमकं काय आहे, याच्या मागचं सत्य काय आहे, तर हे जर आज आपल्याला ऍक्सेप्ट होत नसेल एवढं सहजासहजी, एवढ्या सहज एका चर्चेदरम्यान हे म्हणजे आपण म्हणतो ना की ज्याच्यावर गुजरते त्यालाच कळतं, तर ते मान्य आहे मला. परंतु एक नक्की आहे की संत सद्गुरूंच्या साहित्याचा सामर्थ्याचा आधार हा आपण म्हणजे असा मूळ गाठ पकडून राहिलं पाहिजे. तो आधार सोडायचा नाही. तो आधार कसा प्राप्त करायचा, त्या आधाराशी कसं धरून राहायचं. जसं त्रिदा बोलता बोलता बोलले की तुम्ही एकत्र कुटुंब एवढं छान समोर बसून एवढं पेशन्स ठेवून अजिबात हालचाल न करता शांततेनं आमच्या सर्वांचं ऐकताय, तर हेच जी तुमची एकरूपता आहे, हेच तुमचं जे प्रेम आहे कुटुंबामध्ये, हीच जी तुमची ताकद आहे. याच ताकदीसोबत जर संत सद्गुरूंच्या सामर्थ्याचा आधार आपल्यामध्ये आला, तो आपल्यामध्ये आहेच आहे, परंतु तो रुजला, प्रत्येकाला जाणवला, आपल्या अंतरी तो प्रगट व्हायला लागला, तर या पाटील परिवाराची उन्नती, या पाटील परिवाराची जी प्रवास आहे तो त्याला म्हणजे गती कशी प्राप्त होईल आणि किती प्राप्त होईल, आणि याचा आपण विचार करावा. काही प्रसंग कठीण असतात, परंतु त्याच्या पाठीशी नक्कीच एक संधी सद्गुरू आपल्या समोर उभी करत असतात. आपल्याला ती संधी त्या क्षणी फार कठीण वाटते, ती परीक्षा वाटते, परंतु परीक्षा दिल्याशिवाय पदवी मिळत नाही, आणि पदवी मिळाल्याशिवाय आपण आपलं सामर्थ्य जागासमोर सिद्ध करू शकत नाही. त्यामुळे या कठीण प्रसंगी, या परीक्षेच्या वेळी आपण सर्वांनी ती गाठ, खूनगाठ पक्की बांधून घ्यावी. सर्व कुटुंबीय एकत्र आहेत, सगळे एकमेकांची साथ आहे, याच्यापेक्षा दुसरं सामर्थ्य नाही. परंतु तिथंच हा आधारही आपल्या मनी रुजला, तर आपली 4 लेकरं, आपला परिवार, आपलं सगळं हे इतकं सुंदर आणि इतकं छान होईल की चिंताच नाही तिथं. म्हणजे सगळ्यांनीच जवळजवळ प्रत्येकानं सांगितलंय की अशक्य शक्य करतील स्वामी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, गया नाही मैं जिंदा है. तसंच मग शंकर बाबा पण आणखी एक सांगत असतात की मुझे वही जानता है जो खुद को समझता है. तर या प्रसंगी आपण त्या खुद को पहचानने की, खुद को समझने की राह को पकड़ने के लिए इसको हम उपस्थित हो सकते हैं. तर मी या सर्व पाटील कुटुंबियांना, या आत्मकला परिवाराच्या वतीनं एवढंच सांगतो की हा प्रसंग कठीण आहे. व्यावहारिकदृष्ट्या, ऐहिकदृष्ट्या यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला जो काही नैसर्गिक काळ लागणार आहे तो नक्की लागेल, त्यात काही शंका नाही. परंतु आपण आतून एवढं सामर्थ्यवान व्हावं, आपण आपल्या सद्गुरूंच्या सामर्थ्याचा आधार पक्का खूनगाठ पकडून आपल्या आंतरिक प्रवासातून आपल्या परिवाराची उन्नती साधू, आपल्या हातून ईश्वरीय कार्य घडव,
या परिवारातल्या सर्व सदस्यांमध्ये एकमेकांप्रती प्रचंड प्रेम, अनकंडिशनल लव जे असतं ते सगळ्यांचं एकमेकांप्रती राहो. आधाराची गरज फक्त सद्गुरू सामर्थ्य आहे, त्यामुळे इतर ठिकाणी आधार बघण्याची सुद्धा तुमच्यावर वेळ नको येऊ. तुम्हीच आहेत, सगळे एकमेकांचं प्रेम आहे, सद्गुरूंचा सहवास आहे, त्यांचं सामर्थ्य तुमच्या पाठीशी आहे, आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. हा आत्मकला परिवार आपल्या सर्वांसोबत आहे, त्यामुळं घाबरण्यास काहीच नाही. जो नैसर्गिक काळ आहे तो जाऊ द्या. काळापेक्षा मोठं औषध कुठलंच नाही, परंतु लवकरात लवकर आपल्या जगण्यातल्या उन्नतीचा मार्ग आपण पकडावा आणि या दुःखाच्या प्रसंगातून सर्व परिवारानं एकत्र येऊन बाहेर पडावं आणि आपले दादा जे आज आपल्या देहरूपी नाहीत त्यांचा आत्म्याला सद्गती लाभो. ते शंकर चैतन्य ऊर्जामयी स्वरूपात आज स्थिरावले आहेत आणि ते त्यांचं शंकर चैतन्य रूपी ऊर्जारूपी रूप आपल्या परिवारावरती सतत असाच आशिष प्रदान करीत राहो आणि त्यांच्या आत्म्याला, त्या शंकरमय चेतनेला आपल्या बाजूनं काहीही त्यांच्या इच्छेविरुद्ध असं काही न घडता आपण आनंदानं आपला परिवार या ठिकाणी उभा करूयात आणि या कठीण प्रसंगाला कठीण न समजता एक सहज प्रसंग समजून घेऊन एकवटीनं एकरूपतेनं आपण या प्रवासात चालत राहूयात. आपण सर्व एकत्र आहोत, सोबत आहोत, सर्व सहप्रवासी आहोत, मित्र आहोत आणि सगळे सोबत आहेत. जशी राहिली गोष्ट गावी येण्याची, लवकरच आम्ही सर्वजण गावी येऊ, सर्वांची भेट घेऊ, सर्वांना भेटून आणखी तुमची ऊर्जा आमची ऊर्जा आपण एकमेकांना प्रदान करू आणि या सुखमय आनंदमय परमेश्वरी ऊर्जेला आपण उपस्थित राहूयात. तर आजचा त्रिभुवन दादांच्या परवानगीनं आणि संतोष दादांनी जी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी पाटील परिवाराचा ऋणी आहे. आणि काळजी करू नका, हा सगळा परिवार आणि पूर्ण विश्व चैतन्यमय ऊर्जा अखिल ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे, आपल्या सोबत आहे, घाबरण्याचं कारण नाही. जय शंकर. जय शंकर. जय श्री शंकर. गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. चालेल दादा, आपण आता थांबू शकतो ही चर्चा. धन्यवाद.